आदाब, नमस्ते। मैं पत्रकार जहीर शेख शब्बीर। आप देख रहे हो JK महाराष्ट्र न्यूज चैनल। अगर आप हमारे चैनल पे नए हो और चाहते हो कि हर खबर आप तक सबसे पहले पहुंचे, तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। निळा टी शर्ट घातलेल्या या तरुणाला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे। तो एक सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर राज्यातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तो त्याच्या टोळीसह आला होता, पण पोलिसांची नजर त्यांच्यावर पडली आणि तिथंच त्यांचा डाव फसला। रात्रीच्या अंधारात चोर पोलिसांमध्ये पाठलागचा सिने स्टाईल थरार रंगला। नेमकं काय घडलं तेच पाहूयात। अरबाज खान फिरोज खान असं या चोरट्याचं नाव आहे। तो अकोला शहरातला रहिवासी आहे। 16 जूनला तो त्याच्या काही साथीदारांसह दरोडा टाकण्यासाठी जळगाव जिल्ह्यात आलेला होता। मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड गावाजवळ जळगाव LCBचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे सहकाऱ्यांसोबत पेट्रोलिंग करत होते। त्यांची नजर चोरांच्या कारवर पडली। काहीतरी गडबड असल्याची खात्री होताच त्यांनी चोरांच्या कारचा पाठलाग केला। जळगाव ते अकोला असं सुमारे 150 किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर चोरांची कार नाकाबंदीत अडवली गेली, पण त्याच वेळी अरबाजचे इतर साथीदार पळून गेले। तो मात्र पोलिसांच्या तावडीत सापडला। याच वेळी अरबाज याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या अंगावर कार घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी कार जप्त केली, तेव्हा कारमध्ये चोरी केलेला एक बैल देखील सापडला। काल रात्री जिल्हा गस्त पेट्रोलिंग करत असताना आपलं लोकल क्राईम ब्रांचचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील मुक्ताईनगर एरिया खुराक अकोडा त्या एरियामध्ये पेट्रोलिंग करत होत्या। तर पेट्रोलिंग करत असताना एक रोड साईडला खुंड गावाचं जवळ एक रोड साईडला एक इनोवा गाडी उभं होते आणि पोलिसांचा गाडी बघून अचानकपणे 3 माणसं त्या गाडीत चढला आणि पळायला सुरू केलं आणि ते पळण्यावरून संशयित आला आणि त्याच्या पाठलाग करत ते पाठलाग करायला सुरू केलं आणि पुढचं जे पोलीस स्टेशन होतं आपलं मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला सांगितलं आणि बुलढाणाला 1-2 पोलीस स्टेशनला देखील सांगितलं होते आणि त्याच्यानंतर ते कुठल्याही नाकाबंदीमध्ये थांबत नव्हते, म्हणून पुढे अकोला जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलं होते त्यांना नाकाबंदी लावायला किंवा एखादी मोठा गाडी वगैरे लावायला। त्यांनी एक चांगला ट्रक वगैरे त्यांनी रोडवरती उभा केला आणि ते इनोवा गाडीनं थांबवलं आणि इनोवा गाडी कुठे पुढे जाणार शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी रिव्हर्स घेतला। रिव्हर्स घेताना ते रोडच्या खाली आले होते। मग आपला रोडच्या खाली गाडी आला आणि गाडी थांबला अशा विश्वासानं आपलं पोलीस टीमच्या संदीप पाटील आणि इतर 2 कर्मचारी गाडीच्या खाली उतरल्याबरोबर रिव्हर्स घेऊन आपला पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावरती गाडी आणायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपला पोलीस इन्स्पेक्टर संदीप पाटील देखील त्याच्यामध्ये किरकोळ जखमा झाला। मग त्यामधला 6 आरोपी होते। 6 आरोपींपैकी एक आरोपी अरबाज खान यांना जागेवरच पकडण्यात आलं आणि बाकी 5 आरोपी जागेवरून पळून गेले होते आणि अजून एक आरोपी होता त्यांचा अफजल सय्यद यांना देखील आता 2 तासापूर्वी अकोला जिल्ह्यामधून पकडण्यात आलं आणि या गाडीमध्ये एक बैल चोरी केलेला बैल मुक्ताईनगर पोलीस हद्दीमधून चोरी केलेला बैल एक सापडला आणि त्याच्यानंतर एक तलवार, एक गुप्ती, एक चाकू, एक लोखंडी राड आणि त्याच्यानंतर दोरी, कपडे अशा सर्व गोष्टी त्या गाडीमध्ये जप्त करण्यात आलेल्या आहे। ह्याच्यापूर्वी 3 बैल चोरीचे गुन्हे त्याच्या विरोधात या आरोपींच्या विरोधात दाखल आहे आणि आता त्यांच्या एक अकोला जिल्ह्यामधला एक बैल चोरीचा गुन्हे, एक बुलढाणा जिल्ह्यातला बैल चोरीचे गुन्हे आणि जळगाव जिल्ह्यातला 3 बैल चोरीचे गुन्हे या आरोपींकडून उघडकीस करण्यात आलेले आहे। पोलिसांनी अरबाजला अटक केली आहे। कार तसंच दरोडा टाकण्यासाठी आणलेलं रॉड, तलवार हे साहित्य देखील जप्त केलंय। त्याच्या फरार असलेल्या साथीदारांचा शोध सुरू